श्री स्वामी समर्थाय नमः. आज जो आवाज तुझ्या कानापर्यंत पोहोचला आहे तो फक्त शब्दांचा नाही, तो आहे स्वामी समर्थांचा दैवी स्पर्श, जो तुला सांगतोय की आता तुझ्या अश्रूंचा प्रवाह थांबणार आहे आणि तुझं आयुष्य एका स्वप्नवत सुखात बदलणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, कितीही तुझी मोठी इच्छा येत्या 11 मिनिटात पूर्ण होईल. त्यामुळे स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, कितीही मोठी इच्छा असू दे, कितीही कठीण स्वप्न वाटत असो, जर तू मनापासून विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली आणि पूर्ण समर्पणाने माझं नाव घेतलंस तर लक्षात ठेव, फक्त 11 मिनिटात सगळं बदलू शकतं. होय, ऐकतो आहेस ना? हीच ती वेळ आहे जेव्हा तुझ्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडणार आहेत. तू इतका काळ रडला आहेस, आक्रंदला आहेस, देवाकडे मागणं घातलं आहेस, आता फळ मिळणार आहे. हे ऐकणं योगायोग नाही. स्वामींचं हे वाक्य ऐकणं म्हणजे एक संकेत आहे, तू योग्य मार्गावर आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या सोबत आहे. तू एकटा नाहीस. तुझं दुःख, तुझं तळमळ, तुझं वाट पाहणं सगळं मला ठाऊक आहे. आणि आता वेळ आली आहे तुझ्या स्वप्नपूर्तीची. आज अगदी येत्या 11 मिनिटात अशी एखादी बातमी येणार आहे की तुझं हृदय आनंदाने भरून जाईल. कधी कधी वाटतं ना, किती काळ गेला, काहीच बदललं नाही. पण स्वामी सांगतात, बदल एका क्षणात होतो आणि तो क्षण म्हणजे आता तुझं मन जर खरे श्रद्धेने भरलेलं असेल तर आजचा दिवस इतिहास बनवेल. स्वामी म्हणतात, तुझं नशीब बदलायला वेळ लागत नाही, पण तू स्वतःला त्या नशिबासाठी तयार ठेवलं पाहिजे. बाळा, मन शांत ठेव, माझं नाव घे आणि फक्त 11 मिनिटं थांब. त्या 11 मिनिटात सगळं काही स्पष्ट होईल. तुला वाटतं का की तुझी इच्छा खूप मोठी आहे? तुला वाटतं का की एवढं काही शक्यच नाही? पण लक्षात ठेव, ज्याच्या पाठीशी स्वामी असतात त्याच्यासाठी काहीच अशक्य नसतं. स्वामींच्या कृपेने त्या अशक्य गोष्टी सहज शक्य होतात. कधी एकदा तो फोन येतोय, कधी एकदा ती चिठ्ठी येते, कधी एकदा त्या बातमीचा वाट पाहतोय. आज ती बातमी येणार आहे, आज ती चिठ्ठी तुझ्या दाराशी येणार आहे, स्वामींनी पाठवलेली. बाळा, एकदा शांतपणे डोळे मिट आणि फक्त 5 वेळा स्वामी समर्थ म्हण. मनात ज्या गोष्टीसाठी तळमळतो आहेस ती गोष्ट डोळ्यासमोर आण आणि म्हण, स्वामी, हे मला हवं आहे, हे माझं स्वप्न आहे. मग बघ, त्या शब्दांना स्वामी स्वतः प्रतिसाद देतील. स्वामी म्हणतात, तू मागितलेलं मी देणार, पण तुला मनापासून मागावं लागेल. तुला माझ्यावर अढळ विश्वास ठेवावा लागेल. श्रद्धेचं बीज रुजव आणि त्या 11 मिनिटात बदल होताना बघ. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य बदलायला देवाला दिवस महिने लागणार नाहीत. देव एक क्षणात सगळं बदलू शकतं. त्या क्षणाची सुरुवात झाली आहे. बघ, आता फोन वाजणार आहे. बघ, मेलमध्ये काहीतरी चांगली बातमी येणार आहे. बघ, ज्याची तू वाट पाहत होतास ते तुझ्या समोर उभं राहणार आहे. हे काही जादू नाही, ही श्रद्धेची आणि भक्तीची ताकद आहे. स्वामी म्हणतात, जो माझं नाव घेईल त्याचं रक्षण मी करीन, जो मला हाक मारेन त्याचं दुःख मी घेईन. तेव्हा बाळा, अजून काही नको बोलू, शांतपणे बस, स्वामींचं स्मरण कर. ते 11 मिनिटं तुला तुझं आयुष्य बदलून देणार आहेत. स्वतःवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव. तुझी इच्छा आता पूर्ण होणारच आहे, कारण स्वामी समर्थ म्हणतात, कितीही मोठी इच्छा असली ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आता तुझ्या मनातली ती इच्छा, आशा जागृत झाली आहे. स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर एक वेगळीच ऊर्जा तुझ्या मनात उतरत जाते आहे. तुला आता जाणवतंय ना, काहीतरी खास घडणार आहे, कारण स्वामींनी स्वतः सांगितलं आहे, तुझी इच्छा पूर्ण होणार आणि तीही अगदी लवकर. मनात जी गोष्ट होती, जी इतकी वर्ष केवळ स्वप्न होती, ती आता प्रत्यक्षात येणार आहे.
तुला जिथं वाटत होतं की काहीच होणार नाही, तिथेच आता एक सुंदर दरवाजा उघडणार आहे. हे दरवाजे कोणी उघडले माहीत आहे? स्वामी समर्थांनी. बाळा, सगळं काही शक्य आहे, पण त्यासाठी मनाला तयार ठेव. त्यात आजी श्रद्धा आणि यांची परीक्षा झाली आहे. आता बक्षीस मिळायची वेळ आली आहे. तुझ्या आयुष्यातला अंधार आता संपणार आहे. जे लोक तुला कमी लेखायचे, तुझ्यावर हसायचे, आता त्यांनाच आश्चर्य वाटेल. तेच लोक तुला विचारतील, काय झालं रे? एवढा मोठा चमत्कार घडलाच कसा? आणि तुझं उत्तर काय असेल? फक्त इतकंच, स्वामी समर्थ म्हणतात आणि झालं. हे बघ, स्वामी म्हणतात, ज्याने रडत रडत माझं नाव घेतलं, त्याच्या जीवनात मी सुखाचं सोनं ओतलं. तूही रडलास, मनात साठवलेलं दुःख घेऊन अनेक रात्री झोपला नाहीस, पण आता त्याच आकाशातून आशीर्वाद बरसू लागेल. हे काहीतरी वेगळं आहे बाळा. हे केवळ शब्द नाहीत, हे स्वामी समर्थांचं वचन आहे. आज तुझ्या जीवनात अशी वळणं येणार आहेत की तू स्वतःला विचारशील, हे खरंच घडतंय का? ज्या गोष्टीसाठी तू इतकी मेहनत घेतलीस, प्रार्थना केलीस, समर्पण केलंस, त्या सगळ्याचा आता फळ मिळणार आहे. आणि बाळा, हे फळ एवढं गोड आहे की तुझं मन आनंदाने भरून जाईल. डोळ्यात अश्रू येतील, पण त्या आनंद अश्रू असतील. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी अशी योजना बनवली आहे जी तुला स्वप्नातही वाटली नसेल. तुला वाटतंय की तुला हेच हवं आहे, पण मी तुला त्याहूनही मोठं देणार आहे. माझं काम आहे तुला तुझ्या योग्य ठिकाणी नेणं. आणि ती वेळ आली आहे. तुला वाटतं का की तू हरवलायस? नाही बाळा, तू चालत राहिला आहेस, आणि म्हणूनच स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आम्ही समर्थ कधीच आपल्या भक्ताला एकटंच सोडत नाही. ते तुझ्या पाठीशी उभे आहेत आणि तुला आधार देत आहेत, तुला योग्य संधीकडे नेत आहे. बघ, आताच एक विचार तुझ्या मनात चमकून गेला आहे, आणि हीच ती दिशा आहे. स्वामी तुझ्या अंतःकरणात बोलत आहेत. त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नकोस. स्वामी म्हणतात, फक्त 11 मिनिटं शांत राहा, माझं नाव घे, आणि मी दाखवतो काय चमत्कार असतो. त्यांच्या वचनामध्ये जो धीर आहे, तो धीर आज तुझ्या मनाला आधार देतोय. म्हणूनच बाळा, आता डोळे मीट आणि स्वामींचं नाव घे. मनातील प्रत्येक इच्छा त्यांच्या चरणी अर्पण कर, आणि बघ कसं तेच त्या इच्छेला वास्तवात बदलतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुला काही मागायचंच नाही, फक्त माझ्यावर सोड, मी तुझं सर्व काही पूर्ण करेन. हो बाळा, मी आहेच तुझ्यासोबत. स्वामी समर्थांचं हे अमोघ वचन फक्त ऐकण्यासाठी नाही, तर आतून अनुभवण्यासाठी आहे. कारण ते म्हणतात, बाळा, जेव्हा तू सर्वस्व गमावल्यासारखं वाटतं, तेव्हाच मी तुझ्या जीवनात सर्वस्व भरून देतो. आज तू हे शब्द ऐकतो आहेस, हे सिद्ध करत की स्वामींनी तुला निवडलं आहे. आजचा दिवस केवळ एक दिवस नाही, हा तुझ्या जीवनाचा नवा अध्याय आहे. तुझं मन जिथं गेलं आहे, तिथं तुझ्या आशा आहेत, तिथंच आता स्वामींचा कृपाप्रवाह व्हायला सुरुवात झाली आहे. स्वामी म्हणतात, तू मागण्याआधीच मी तुझं उत्तर ठरवून ठेवलेलं आहे. तू फक्त श्रद्धा ठेव. म्हणूनच बाळा, अजून थांबू नकोस, शंका नको. ही वेळ फक्त एक गोष्ट करण्याची आहे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ म्हणायचं आहे. हे नाव जसं जसं तुझ्या ओठांवर येतं, तसंच तुझं नशीब जागृत होतं. तुझ्या मनात जी इच्छा आहे, ती आता तुझ्यापर्यंत येण्यासाठी वाट शोधते आहे. तिला हवं असलेलं ते काम, ती भेट, तो फोन, ते उत्तर, सगळं काही तुझ्या दिशेने निघालं आहे. कधी कधी आपण म्हणतो, किती वेळ लागेल अजून स्वामी? कधी पूर्ण होईल माझं स्वप्न? कधी उगवेल माझ्या नशिबाचा सूर्य? पण स्वामी म्हणतात, बाळा, तुला वाटतं की उशीर होतोय, पण मी तुला नेमक्या वेळेस योग्य ठिकाणी पोहोचवते. जग तुला थांबवू शकतं, पण स्वामीने ठरवलेलं यश कुणीच रोखू शकत नाही. स्वामींच्या कृपेने जे घडतं, त्याला ना वेळ लागतो, ना कारण लागतं. ते फक्त चमत्कार असतो. बाळा, त्या चमत्काराच्या अगदी उंबरठ्यावर तू उभा आहेस. ही ती वेळ आहे जेव्हा फक्त थोडी श्रद्धा, थोडा संयम, आणि मनात फक्त स्वामी समर्थ असं म्हणणं इतकं पुरेसं आहे. स्वामी म्हणतात, तुझं दुःख तुझंच नाही, ते माझं आहे, आणि माझं काम म्हणजे ते संपवणं. त्यांनी हेच वचन दिलं आहे की तू डोळ्यात पाणी ठेवून मागितलेलं एकही स्वप्न अपूर्ण राहणार नाही. हे एक आणि शांत राहा. तू बघशील,
नक्कीच बघशील. त्या 11 मिनिटात तुझं विश्व बदलेल. एखादी बातमी, एखादी संधी, एखादी माणूस, एखादी योजना, काहीतरी अद्भुत घडेल, जे स्वामींनी स्वतः तुझ्यासाठी पाठवलंय. हे नाव जपत राहा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तू जितकं माझ्यावर विश्वास ठेवशील, मी त्याहून अधिक तुला आशीर्वाद देईन. तुझं मन आतून आता स्वामींच्या कृपेसाठी तयार झालंय. स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर एक अनोखी शांती, एक सजीव समाधान मनात पसरते. हे मनात तुला एक जिद्द असं आहे, तिथंच मी स्वतः चालत जातो. आज तुझं मन ही सध्याची दीपमाळ झाली आहे आणि स्वामींचं चरण त्या दीपमाळ्यावर उतरायला सुरुवात झाली आहे. तू जे मागतोयस ते तुला मिळणारच आहे. पण स्वामी म्हणतात, मी देतो, पण योग्य वेळी देतो, जेव्हा तू त्यासाठी तयार असतोस. आणि ती वेळ आली आहे. कारण आता तू पूर्ण श्रद्धेने मला ओरडशील, मला पुकारशील, मला बोलवशील, तेव्हा स्वामी समर्थ माझी इच्छा पूर्ण करा. ते ऐकतात अगदी प्रत्येक हुंदका, प्रत्येक आर्त हाक. तुला वाटतं की कोणी ऐकत नाही, पण एक क्षणभर डोळे मीट आणि शांत हो. मनात तू जाणशील कुणीतरी तुला थोपटतोय, कुणीतरी म्हणतोय, बाळा घाबरू नकोस, मी आहे ना. स्वामींचं हे वचन आहे की तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी 100 पावलं तुझ्याकडे चालत येईन. आज तू हे वाक्य एक पाऊल पुढे टाकून ऐक आणि मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक झालास. आणि म्हणूनच आता सगळं शक्य आहे. तुझी नोकरी असो, तुझा व्यवसाय असो, घर असो, प्रेम असो, आरोग्य असो, स्वामी म्हणतात, तू जे काही मागतो आहेस त्याच्या पलीकडचं मी तुला देईन. कारण माझं देणं केवळ गरज भागवणं नाही, तर जीवन बदलणं आहे. आज जेव्हा तू हे शब्द ऐकतोयस, तेव्हा जाणीव होईल मनातला भार हलका झाला आहे. मनात एखादा प्रकाश फाकतो आहे आणि तीच ती पहाट आहे जेव्हा स्वामी तुझ्या जीवनात नवीन सुरुवात करणार आहे. स्वामी म्हणतात, जे तुटलं आहे ते पुन्हा जोडीन, जे हरवलं आहे ते परत आणीन, जे अशक्य वाटतं ते शक्य करीन. बरं, आता वेळ आली आहे विश्वास ठेवायची. जेव्हा तू मनात म्हणशील, स्वामी मी सगळं तुमच्यावर सोडलं, तेव्हा जीवनातली बंधनं तुटू लागतील. प्रत्येक बंद दरवाजा उघडू लागेल. किती वेळा वाटलं असेल, कधी येईल माझा दिवस, पण लक्षात ठेव, स्वामींचा वेळ म्हणजे योगायोग नव्हे. तो योग्य वेळ असतो. तो क्षण कधी येईल माहिती नाही, पण जेव्हा येईल तो तुझ्या अख्ख्या आयुष्याला सोमन लावून देईल. स्वामी म्हणतात, बाळा शांत हो, हृदयात विश्वास जागव. ती 11 मिनिटं पूर्ण होऊ दे, मग तूच बघशील एक सुंदर बातमी, एक साक्षात चमत्कार तुझ्या जीवनात उतरलेला असेल. आणि त्याच वेळी तू हसत म्हणशील, स्वामी समर्थ म्हणतात, आणि झालं. आता तू त्या पवित्र क्षणाच्या अगदी जवळ पोहोचला आहेस. मन शांत आहे. ओठावर स्वामी समर्थ हे नाव आहे. हृदयामध्ये एकच भावना आहे, विश्वास. स्वामी म्हणतात, श्रद्धा असेल तर मी थांबत नाही, मी धावत येतो. तुला वाटतं हे खरंच घडेल का? पण स्वामी उत्तर देतात, हो बाळा, अगदी नक्कीच. कारण आज जे घडणार आहे ते तुला आयुष्यभर लक्षात राहील. ती एक गोष्ट जिची तू फक्त कल्पना करत होतास, आज ती प्रत्यक्षात येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा फक्त एक क्षण दे मला, मी तुझ्या आयुष्याचं चित्र बदलून टाकेल. तुला जेव्हा वाटत असेल की तू थकलास, हरवलास, तेवढ्यात जोरात स्वामी समर्थ तुझ्या मागे उभे राहतात. हे बघ, आताच कदाचित तुझ्या मनात एखादी कल्पना आली असेल, कदाचित कोणीतरी आठवलं असेल, कदाचित मन म्हणालं असेल, आज काहीतरी वेगळं होणार. हो बाळा, हीच तर सुरुवात आहे तुझी. स्वामी म्हणतात, मी जेव्हा देतो तेव्हा लोक विचारतात, हे शक्य तरी कसं झालं? पण तुझं उत्तर एकच असावं, स्वामी समर्थ म्हणाले, आणि ते झालं. तू एकटा नाहीस. आज लाखो भक्त त्यांच्या नावाचा जप करत आहे आणि त्या प्रत्येकाच्या जीवनात एखादा चमत्कार घडतोय. तुझ्या जीवनातही तोच क्षण आलाय. स्वतःला तयार ठेव, मनात विश्वास ठेव आणि पुन्हा एकदा डोळे मीट आणि मनात उच्चार कर, स्वामी समर्थ, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा माझा दरवाजा उघडतो. आज तुझ्यासाठी तो दरवाजा उघडला आहे. आज तुझ्यासाठी एक नवीन वाट तयार झाली आहे. शब्द थांबू शकतात, पण स्वामींची कृपा कधीच थांबत नाही. कितीही अडचणी येवो, संकटही असो, संघर्ष असो, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यावर मार्ग निघतोच. बाळा, स्वामी सांगतात, तू मागितलेलं तुला मिळणारच. तू जिची वाट पाहतो आहेस तीच गोष्ट आज तुझ्याजवळ चालून येणार आहे. फक्त शांत राहा, स्वामींचं नाव घ्या आणि हे सगळं मनात बिंबवा. स्वामी म्हणतात, फक्त 11 मिनिटं दे आणि सगळं बदलून टाकतो. ते 11 मिनिटं आता पूर्ण होत आहे.
आता तयार राहा, कारण तुझ्या जीवनात उतरणार आहे स्वामी समर्थांचा चमत्कार. आता तर वेळ आली आहे त्या क्षणाची, ज्या क्षणाची तू इतकी आतुरतेने वाट पाहत होतास. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझं मन जेव्हा थांबतं, माझं कार्य तेव्हा सुरू होतं. आणि आता तुझं मन शांत झालंय. त्या शांतीतूनच आता स्वामींचा आशीर्वाद तुझ्या जीवनात उतरू लागलाय. तुला कदाचित वाटत असेल की एवढं सगळं सहन केलं तरी काहीच बदल झाला नाही. पण हे लक्षात ठेव, स्वामी कधीच उशीर करत नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. आणि आजची ही वेळ, हीच ती योग्य वेळ आहे तुझ्या जीवनात बदल घडवण्यासाठी, स्वप्नात सत्यात उतरवण्यासाठी. जे तुला हाक देत आहेत, बाळा, मी आलोय तुझं सर्व काही सावरण्यासाठी. बघ, आता मनात एक वेगळी ऊर्जा तुला जाणवत आहे ना, जे तुझ्या अंतर्मनात स्पर्श करत आहे. तू हलकं वाटतंय, डोळ्यात पाणी आलं असेल. तू अश्रू वेदनेने नाही बाळा, ते आनंदाचे आहेत. ते स्वामी समर्थांच्या स्पर्शाचे अश्रू आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी आहे तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी. तुझं यश मी लिहिलेलं आहे, तुझी वाट मी निवडलेली आहे आणि तुझं दुःख मी स्वतःच्या पायात घेतलेलं आहे. आजपासून तुझं जीवन हळूहळू नाही तर झपाट्याने बदलणार आहे. संधी दरवाजाच्या पलीकडे उभी आहे. ती फक्त एक हाक, एक विश्वास, एक कृपा कष्टाची वाट पाहते आहे. तू जेव्हा म्हणशील, स्वामी, मी तुम्हाला पूर्णपणे स्वीकारलं आहे, तेव्हा त्यांच्या कृपेचा झरा तुझ्या जीवनात वाहू लागेल. स्वामी म्हणतात, तू कितीही थकलास तरी मी थांबणार नाही. तू कितीही हरवलास तरी मी तुला सापडवणार. तुझं आयुष्य अंधारात गेलं तरी मी तुझ्यासाठी नवा सूर्योदय घेऊन येईन. पण बाळा, आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. जे गेले ते गेले. स्वामींच्या कृपेने येणाऱ्या प्रत्येक क्षणात नवा उजेड आहे, नवीन संधी आहे, नवा विजय आहे. हे एकटाच राहा आणि स्वतःला स्वामींच्या हातात सोपवून दे, कारण आता चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. स्वतःच्याही नकळत तुझ्या आयुष्यात एक नवं पान उलगडतं आहे आणि त्या पानावर लिहिलं आहे, स्वामी समर्थ म्हणतात, तू माझा आहेस आणि मी तुझं सगळं सांभाळणार आहे. बाळा, तुझी श्रद्धा माझं बळ आहे. तू जेव्हा एक अश्रू टाकतोस आणि मी तेव्हा हजारो आशीर्वाद पाठवतो. आता त्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर होतोय. तुझ्या जीवनातील धूसर दिशा आता स्वच्छ होऊ लागली आहे. आम्ही म्हणतात, तुला जे हवं आहे त्याहून कितीतरी पटीने मी तुला देणार आहे. फक्त तू मागणं सोडू नकोस. बाळा, तुला वाटतं की अनेक वेळा प्रयत्न करूनही काही घडलं नाही, पण आता त्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ तुला मिळणार आहे एकत्र. कारण एका चमत्कारी क्षणात, एका अमोघ संधीच्या रूपात. काय सांगू तुला, ते 11 मिनिटात स्वामी काय करू शकतात. एक बंद दरवाजा उघडू शकतात, एक हरवलेले स्वप्न परत आणू शकतात, एक विस्कटलेलं नातं गोंजारू शकतात, एक वेदनेचा डोंगर हलकं करू शकतात. आणि हे सगळे फक्त एका नावाने, ते म्हणजे स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना तू केवळ भक्त नसतोस, तू त्यांच्या विश्वासाचा एक भाग होतोस. जे तुझ्या प्रत्येक श्वासात सामावतात, ते तुझ्या प्रत्येक स्पंदनात सामील होतात. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला वेळोवेळी संकेत देतो, कधी एखाद्या गाण्याद्वारे, कधी एखाद्या वचनाद्वारे, तर कधी एखादा एक संदेशाद्वारे. आणि हा संदेश तुझ्यासाठी पाठवलेला आहे. ज्यांचं तू आतून प्रत्येक वेळा मागणं केला होतास, तेच उत्तर आज तुला मिळणार आहे. ते म्हणतात, तू ज्याचं वाट पाहतो आहेस ते माझ्या कृपेने तुला वेळेवर मिळेल. तुझी एकही प्रार्थना मी वाया जाऊ देणार नाही. आता काही शिल्लक नाही थांबवायला, ना शंका, ना भीती, ना अपयशाचं सावट, फक्त होणारच या विश्वासाने पाय पुढे टाक. आम्ही म्हणतात, तुझ्या सोबत आहे. आणि जेव्हा स्वामी समर्थ तुझ्या सोबत असतात, तेव्हा अखंड ब्रह्मांडही तुला यशापासून रोखू शकणार नाही. बाळा, शेवटचं एवढंच, आजपासून प्रत्येक दिवस स्वामी समर्थांच्या कृपेने सुरू होईल आणि प्रत्येक रात्र त्यांच्या आशीर्वादाने संपेल. फक्त एक नाव मनात ठेवून, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला त्रास सहन करायला दिला नाही, तर तुला माझ्या चमत्कारासाठी तयार केलं. आणि हे सत्य आहे, जे अडथळे आले, ते दुःख सहन केलंस, ते सगळं फक्त आणि फक्त तुला अजून बलवान, अजून विश्वासू बनवण्यासाठी होतं. कधी वाटायचं ना, स्वामी माझं ऐकतोय ना? आता त्याचं उत्तर स्पष्ट आहे, हो बाळा, ऐकतो होतो आणि आज उत्तरही देतोय. आता तुला थांबवणार नाही. प्रत्येक गोष्ट मागे टाक. ते जुनं दुःख, त्या जुन्या आठवणी, ते अपयश, सगळं विसर आणि नव्याने चालायला सुरुवात कर.
कारण स्वामी समर्थ स्वतः तुझ्या पुढे चालत आहे. त्यांचं प्रत्येक पाऊल तुझ्या यशाच्या वाटेवर उमटतंय. बघ ना, मनात शांतता आहे, हृदय हलकं आहे. जणू काही आकाशातूनही प्रेमाची, कृपेची, सुसाट वाऱ्याची झुळूक येते आहे. तेच तर संकेत आहेत स्वामींच्या उपस्थितीचे. ते म्हणतात, बाळा, जेव्हा तू अश्रूंमध्ये डुबून गेलास तेव्हा मीच तुला सावरलं. जेव्हा तू एकटा पडलास तेव्हा माझाच हात तुझ्या खांद्यावर होता. आज त्या हाताचा स्पर्श तुला स्पष्टपणे जाणवतोय. तुझ्या आत्म्याच्या गाभाऱ्यापर्यंत तो स्पर्श पोहोचतोय आणि तो स्पर्श म्हणजे स्वामींची संमती. हो बाळा, तुझी इच्छा मी पूर्ण करतो. या पुढच्या दिवसामध्ये तू पाहशील अचानक काहीतरी अनपेक्षित चांगलं घडेल. जिथे शक्यता शून्य होती तिथे संधी उगम पावेल. ज्याने तुला नाकारलं तेच लोक तुला ओळखू लागतील आणि म्हणतील, हा कोणीतरी वेगळा आहे. याच्यामागे कोणाचं तरी मोठा वरदहस्त आहे. हो बाळा, तो वरदहस्त म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. तू अजूनही मनात विचार करत असशील, हे खरंच होईल का? पण आता विचार करणं थांबव. कारण स्वामी म्हणतात, ज्याचं मी घेतलं आहे त्याचं मी पूर्ण जीवन उधार घेतलं आहे आणि आता त्यांनी तुझ्या आयुष्याचा उदरस्त घेतला आहे. तू फक्त नितळ मनाने, शांत विश्वासाने पुढे चालत जा. काही दिवसातच तुझ्या समोर जीवनाचं असं पान उलगडेल ज्यांचं तू स्वप्नही पाहिलं नसेल. तू जेव्हा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस तेव्हा मी संपूर्ण ब्रह्मांडाला तुझ्या बाजूने वळवतो. कधी ना कधी तुला वाटलं असेल की तुझं कुणी समजत नाही, पण हे ऐक, स्वामी समर्थ तुला प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात समजत होते. फक्त योग्य वेळी ते त्यांच्या कृपेचा दरवाजा उघडणार होते आणि तो क्षण आता आलाय. पण आता जेव्हा तू हे ऐकतोयस तेव्हा तुझ्या आयुष्यात एक चमत्कार घडतोय. तुझ्या भोवती असलेला अंधार माझ्या कृपेचा उजेडात वितळू लागलाय. हे शब्द फक्त शब्द नाहीत, हे शब्द म्हणजे स्वामींची साक्षात उपस्थिती आहे. हे ऐकणं म्हणजे त्यांच्या चरणाशी जोडणं आहे आणि हे जोडणं म्हणजे तुझ्या जीवनात आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुला फक्त सुख देणार नाही, तर मी तुला त्या सुखासाठी पावत्रही बनवणार आहे. कारण जेव्हा तू त्यांची कृपा अनुभवतोयस तेव्हा तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये स्थिरता येते. तुझ्या प्रत्येक बोलण्यात आत्मविश्वास असतो आणि तुझ्या चेहऱ्यावर नुसता तेज नव्हे तर स्वामींच्या आशीर्वादांचं तेज असतं. कधी ना कधी तुला हे सुद्धा वाटेल असेल, माझं नशीब कधी उजळेल. पण आता त्या प्रश्नांचं उत्तर मिळालंय आणि स्वामी समर्थ म्हणतात, आता वेळ आली आहे जिथे तुझं नशीब झगमगेल आणि तू स्वतः नव्याने ओळखशील. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक संकट, प्रत्येक अडथळा, प्रत्येक विलंब हा फक्त आणि फक्त तुला अधिक मजबूत, अधिक शुद्ध बनवण्यासाठी होता. आता तू तयार आहेस आणि म्हणूनच स्वामी समर्थ आता तुझ्या हृदयातून बोलू लागले आहेत. तुझं जीवन आता संगीतमय होणार आहे. संकल्पनेत, संधीने आणि स्वामींच्या संमतीने माणसं आश्चर्यचकित होणार. हा एवढा बदल कसा झाला? पण तुला फक्त एवढंच म्हणायचंय. स्वामी समर्थ म्हणाले, हे सगळं घडलं. हे ऐकत राहा, मनात बिंबव राहा. कारण आता प्रत्येक दिवस, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक रात्र स्वामींच्या चमत्काराने भरलेली असणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा मी तुझ्या जवळ येतो. हे किती मोठं वचन आहे आणि आज तुझ्या जीवनात हे वचन सत्यात उतरलं आहे. तू कितीदा रडलास, कितीदा झोपल्यास आणि डोळे ओले केलेस, कितीदा कोणालाही न सांगता फक्त स्वामींच्या चरणाशी गुडघे टेकवलेस. हे सगळं आज फळ देतंय बाळा. आज स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक अश्रूंचं उत्तर माझ्याकडे आहे आणि त्या उत्तरांचं रूप म्हणजे तुझी पूर्ण होणारी इच्छा. होय, तीच इच्छा जी कधी तुला अशक्य वाटत होती, जीसाठी तू दिवस रात्र मनाशी प्रार्थना करत होतास, जी आता प्रत्यक्षात उतरणार आहे. स्वामींच्या इच्छेविना एकही पान हलत नाही आणि आता जे काही तुझ्या जीवनात घडणार आहे हे त्यांच्या कृपेने, त्यांच्या इच्छेनेच घडणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला तुझ्या क्षमतेपेक्षा मोठं स्वप्न दिलं आहे. कारण मी तुला माझ्या सामर्थ्याने ओतलं आहे. हे लक्षात ठेव, जर स्वामी काही दूर करत असतील तर ते काहीतरी उत्तम जवळ आणण्यासाठीच करत असतात. आजचा दिवस, हीच वेळ तुझ्या आयुष्याचं वळण ठरणार आहे. तू हे ऐकतो आहेस याचा अर्थ स्वामींचा संकेत तुला मिळाला आहे. पण आता मागे वळून बघू नकोस. दुःख, हानी, अपमान, एकटेपणा या सगळ्या गोष्टींनी तुला कमजोर केलं नाही, तर तुला स्वामी समर्थ या नावाकडे आणलं. आणि जेव्हा एखादा जीव स्वामींच्या चरणाशी पोहोचतो
तेव्हा त्यांचं जीवन म्हणजे चमत्कार होतं. स्वामी म्हणतात, बाळा तू कितीही दूर गेला असलास पण माझ्या प्रेमापासून कधीच दूर गेला नाहीस. हे वचन मनात ठेवून आजपासून नव्या विश्वासाने, नव्या उमेदाने स्वामींच्या हातात तुझं सर्व आयुष्य सोपव. कारण ते तुला अशा ठिकाणी घेऊन जातील तिथं तुझी इच्छा नव्हती पण आवश्यकता होती. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा तू माझ्यावर निष्ठा ठेवतोस तेव्हा मी तुझ्या प्रत्येक अडचणीसाठी सोडवून शोधतो. कधी वाटलं असेल की तुझं यश तुला मिळणार नाही. पण हे स्वामी समर्थांचे शब्द लक्षात ठेव. माझा भक्त कधीच हरत नाही. त्याचा हात मी कधीच सोडत नाही. आज त्या हाताचा स्पर्श तुझ्या आयुष्यात खूप लवकर होणार आहे. तू पाहशील की अचानक तुझ्या जीवनात संधीचा जल्लोष होईल. जे काही तुला वाटायचं शक्य नसल्यासारखं ते आता शक्य होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी प्रत्येक प्रार्थनेला, प्रत्येक इच्छेला पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. बाळा तुझ्या अंतर्मनाला शांत करण्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात, तुझ्या प्रत्येक कल्पनेत स्वामी समर्थांची माया भरलेली आहे. त्यामुळे तुझी भीती दूर कर, तुझी शंका सोड आणि एकट्या वाटत असलेल्या माणसाला जागा देऊ नकोस. जीवन म्हणजे एक प्रवास आहे आणि हा प्रवास स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सुंदर आणि सुलभ होतो. स्वामी म्हणतात, बाळा माझ्या आशीर्वादाखाली चाल, माझ्या संरक्षणाखाली राहा आणि मी तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा भरणार. आजपासून तुझ्या प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येईल. प्रत्येक रात्री नवे स्वप्ने उगम पावतील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात यश, समाधान आणि समृद्धी नांदेल. तू एकदा मनापासून त्यांच्या नावाचा उच्चार कर आणि बघ तुझ्या आयुष्यात कसं नवीन पर्व उगम पावते. स्वामी म्हणतात, बाळा तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर मी तुझ्या प्रत्येक पावलावर पाठिंबा देईन. हे फक्त शब्द नाही, ते वचन आहेत जे तुझ्या आयुष्याला नवा अर्थ देणार आहे. ज्यावेळी तुला वाटेल की तू एकटा पडला आहेस त्यावेळी स्वामी समर्थ तुझ्या सोबत उभे राहतील. तुझ्या हातात हात घालून तुझा मार्ग दाखवतील. ते म्हणतात, मी तुझ्या दुःखात सहभागी आहे, तुझ्या आनंदात सहभागी आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझं मन जेव्हा बेचैन होईल, तुझ्या मनात शंका निर्माण होईल, तरीही स्वामी समर्थांच्या नावाचा उच्चार कर. यांचा आशीर्वाद घेत ते म्हणतात, मी तुझ्या जीवनात प्रकाशाने अंधार दूर करेन. आज तुझ्या आयुष्यात नवे पर्व सुरू होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आता वेळ आली आहे. जिथे तू स्वप्न पाहणार नाहीस तर तेच साकार करशील. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जा, कारण स्वामी समर्थ तुझ्या मागे आहेत. ते तुला अशी ताकद देतील की कोणीही अडचण तुला थांबवू शकणार नाही. ते म्हणतात, तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी प्रत्यक्षात रूपांतरित करेन. आता तुला केवळ स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे. त्यांच्या आशीर्वादाने तुझं जीवन सुवर्णमय होईल. स्वामी म्हणतात, तुझं जीवन मी सुंदर बनवेन, तुझं मन सुखी करीन. बाळा आता या प्रवासाला सुरुवात कर आणि स्वामी समर्थांच्या प्रेमात न्हाल, कारण तेच तुझ्या खऱ्या साथीदार आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण करेन. तू कितीही काळजीत असला, कितीही अडचणीमध्ये असला, स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव असतो. ते तुला सांगतात, मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव, प्रेम कर आणि माझ्या आशीर्वादाने भर. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जा, कारण स्वामी समर्थ तुझ्या मागे उभे आहेत. ते म्हणतात, अडथळे येतीलच पण मी तुझा आधार आहे. तू जिथेही जाशील स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या बरोबर असेल. त्यांच्या कृपेने तुझं जीवन सुंदर आणि आनंदी होईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमाचा प्रकाश तुझ्या आयुष्याला उजळवेल. बरं आता प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवीन आशा घेऊन येईल. स्वप्ने साकार होण्याचा मार्ग उघडेल. स्वामी म्हणतात, तू माझ्या आशीर्वादाखाली चाल, यश तुझं असणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुला जे काही हवे आहे ते मिळणारच आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. कधी तुझं मन उदासीन होतं, तुझ्या स्वप्नांना वाव लागत नव्हता, पण आता स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात नवीन चमक येणार आहे. हे म्हणतात, व तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचे सदैव तुझ्या सोबत आहे. जिथे अडथळे होते ते आता मार्गात बदलतील. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश नक्की मिळेल. आम्ही म्हणतात, बाळा तुझा विश्वास मी कधीच खोडून टाकणार नाही. तू स्वप्न पाहतो, तुझ्या मनात आशा जागृत होते. आम्ही समर्थ त्या आशेला खरं रूप देणार आहेत. ते म्हणतात, मी तुझ्या मनातील प्रकाश आहे, जो तुझ्या प्रत्येक अंधकाराला दूर करील. बाळा आता तुझं जीवन सुख, समृद्धी आणि समाधानाने भरून जाईल. आम्ही समर्थांच्या कृपेने तुझं भविष्य उज्ज्वल होईल. ते म्हणतात,
मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. तू फक्त माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. स्वामी म्हणतात, बाळा तू माझ्या आशीर्वादाला मिठी मार, कारण मी तुझ्यासाठी नेहमीच तयार आहे. तू जरी कितीही अडचणीत असला, तुझ्या मनात असलेली भीती दूर कर. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत हे विसरू नकोस. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक संकटाला दूर करेन. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात बदलण्यासाठी इथे आहे. तू जर हार मानलीस तर विसरू नकोस, स्वामी समर्थ तुझा आधार आहेत, जे तुला मनातील शक्ती जागृत करतील. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासोबत अशी ऊर्जा आणि धैर्य देतो, ज्यामुळे तू कोणती अडचण सहज पार करू शकशील. तर तुझं मन धीर धर, विश्वास वाढव आणि स्वामी समर्थांसाठी नवे मार्ग उघडतील. ते म्हणतात, मी तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करेन, तुला प्रकाश दाखवेन. पण आता प्रत्येक दिवस तुझ्यासाठी एक नवीन संधी घेऊन येईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं जीवन सुगंधित होईल. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करण्यासाठी सदैव तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला प्रत्यक्षात आणेन. तू जिथेही असशील, स्वामी समर्थांची छाया सदैव तुझ्यावर असेल. ते म्हणतात, मी तुझ्या दुःखात सोबत आहे, तुझ्या आनंदात भागीदार आहे. तुझ्या आयुष्यात जेव्हा अडचणी येतील तेव्हा त्यांना धीराने सामोरे जा, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. ते म्हणतात, मी तुझ्या मनात अशी ताकद भरतो, ज्यामुळे तू कोणतीही अडचण सहज पार करू शकशील. आज तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश येणार आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन आनंदाने भरून जाईल. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला साकार करण्यासाठी सदैव तुझ्या सोबत आहे. पण आता तुझ्या मनातील भीती दूर कर. स्वामी समर्थांच्या प्रेमात तुझं मन गुंफव, कारण तेच तुझं जीवन सुंदर बनवतील. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या मनातील इच्छा आणि आशा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू जरी कितीही अडचणीत असला तरी स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक वेदनेत सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक यशात आनंदी आहे. तू जे काही स्वप्न पाहतो ते साकार करण्याची ताकद तुझ्यात आहे. स्वामी समर्थ त्या शक्तीला जागृत करतात. ते म्हणतात, मी तुझ्या मनातील भीती दूर करेन, तुझ्या आत्मेला बदल देईन. आता तुझं मन धीर धर, विश्वास वाढव. स्वामी समर्थांच्या प्रत्येक पावलाला आशीर्वाद देते. ते म्हणतात, मी तुझ्या आयुष्यात प्रकाश आणि सुख घेऊन येईन. बाळा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता आनंदाने आणि समाधानाने भरला जाईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं भविष्य उजळून निघेल. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा माझ्या आशीर्वादाने तुझं जीवन समृद्ध आणि सुंदर होईल. तू जरी अनेक अडचणींमध्ये असला तरी देखील स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक वेदनेत आणि आनंदात सहभागी आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला साकार करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मनातील भीती आणि शंका दूर करेन. तुझ्या आत्म्यात नवीन ऊर्जा भरणार आहे. बाळा आता तुझं मन धीर धर, विश्वास वाढव. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यशस्वी करतील. ते म्हणतात, मी तुझ्या जीवनात नवा प्रकाश आणि नवा आनंद घेऊन येईन. तुझ्या जीवनात प्रत्येक क्षण आता प्रेमाने आणि समाधानाने भरलेला असेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं भविष्य उज्ज्वल आणि आनंदी होईल. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव तुझ्या सोबत आहे. स्वामी समर्थ म्हणतात की कितीही मोठी इच्छा असो ती येत्या 11 मिनिटात पूर्ण होण्याची शक्यता आहे. फक्त मनाच्या शुद्धतेवर आणि श्रद्धेवर तो आधार असतो. जेव्हा मन स्वच्छ, शांत आणि दृढ असेल तेव्हा स्वामी समर्थांची कृपा अपार प्रमाणात प्राप्त होते. या काळात तुझ्या मनात जे विचार येतात ते सकारात्मक आणि समाधानकारक असावेत. भीती, शंका आणि द्विधा मनात येऊ नयेत, कारण तीच ऊर्जा तुझ्या इच्छांच्या पूर्ततेमध्ये अडथळा निर्माण करते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जेव्हा तू मनोमन प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या आतल्या मनातील शक्ती जागृत होते. ही शक्ती तुझ्या आयुष्यात नवे चमत्कार घडवून आणते. तुझ्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी तुझ्या स्वभावात आणि कर्मामध्ये बदल होते. हे बदल म्हणजे आत्मविश्वास, धैर्य आणि संयम, जे तुझ्या प्रत्येक निर्णयाला योग्य दिशा देतात. आणि या मार्गाने तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि तुझ्या वाटेवर यशाचा सुवर्ण मार्ग तयार होतो. मनात एकटा विश्वास निर्माण करणे फार आवश्यक आहे, कारण तोच विश्वास तुझ्या इच्छांना प्रत्यक्षात बदलतो. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझ्या मनात माझ्यावर पूर्ण श्रद्धा असेल तेव्हा मी तुझा मार्ग मागे मोगा असतो. आणि ही श्रद्धा तू रोज आपल्या मनाशी संवाद साधताना प्रार्थनेत किंवा ध्यानात वाढवू शकतोस.
तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात हा विश्वास तितकाच दृढ करावा की कोणीही अडचण तुझा मार्ग रोखू शकणार नाही. स्वामी समर्थांची माया आणि आशीर्वाद तुझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहील. स्वामी म्हणतात की इच्छांची पूर्तता ही केवळ आशीर्वादामुळे नव्हे, तर तुझ्या मेहनत आणि सातत्यामुळे होते. म्हणून येत्या 11 मिनिटात तुझी इच्छा पूर्ण होईल असा विश्वास ठेवत तुझं मन आणि कर्म हे एकत्रित काम करायला लागतात. सतत सत्कारमक विचार कर. कोणत्याही परिस्थितीत हार मानू नकोस. तुला वाटत असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्या मनाला सदैव प्रेरित ठेव. हेच स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा मूळ अर्थ आहे. बाळा, स्वामी समर्थ त्याच्या नावाचा जप आणि त्यांच्याशी मनोमन संवाद तुझ्या जीवनात चमत्कार घडवू शकतो. ही श्रद्धा, प्रेम आणि भक्ती तुझ्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण करण्याचा आधार आहे. तुझ्या मनात नवनवीन ऊर्जा निर्माण होईल. जीवनात स्थिरता आणि आनंद येईल. आता तुझ्या मनात जे नवीन विश्वास आणि नवीन उमेद जागी झाली आहे, तीच तुझ्या आयुष्यात बदल घडवून आणणारी आहे. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त इच्छा नव्हे, तर तिच्यासाठीच तयारी आणि प्रामाणिकपणा फार महत्त्वाचे आहे. तुझ्या मनातील विश्वास इतका प्रचंड असायला हवा की त्या इच्छेला अडथळा आणणाऱ्या प्रत्येक विचाराला तू दूर करू शकीस. आणि मनाच्या या शक्तीनेच तुझ्या स्वप्नांना सतत बदलण्याचा मार्ग सुगड होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनात अशी ऊर्जा येते की जी तुला सर्व अडचणींना सहज सामोरे जाण्याची ताकद देते. जेव्हा तू मनोमन स्वामींचे स्मरण करतोस, तेव्हा त्याचं प्रेम आणि माया तुझ्या मनाला धीर देतात. ते म्हणतात, बाळा, तू थांबू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या प्रत्येक पावलाला मार्ग दाखवीन. या मार्गदर्शनामुळे तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळतं आणि तुझ्या मनातल्या शंकांना निरोप मिळतो. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी तुझ्यासोबत. तुझ्या मनात दृढ निश्चय असायला हवा. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे विश्वास तिथे माझं अस्तित्व आहे. हा विश्वास तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. मनाला शांत ठेव. सतत सकारात्मक विचारांमध्ये गुंतून राहा आणि प्रत्येक संकटाला तुझ्या वाढीसाठी एक संधी म्हणून पहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुझं जीवन सुखमय आणि यशस्वी होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मनात अशी शक्ती येईल की तुझ्या इच्छांची पूर्तता होण्याचा मार्ग स्वच्छ आणि सोपा होईल. तुला कधीही वाटेल की या वाटेवर तू एकटा नाहीस. आता पण लक्षात ठेव की स्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी आहेत. ते तुझ्या प्रत्येक स्वप्नाला साकार करण्यासाठी सदैव सज्ज आहेत. या प्रेमळ आणि शक्तिशाली आशीर्वादामुळे तुझं मन आनंद आणि भरभराटीने भरून जाईल. या 11 मिनिटाच्या प्रवासात तुझं मन स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने, कृपेने आणि इतकं मजबूत होईल की तू स्वतःच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकशील. हा विश्वास तुझ्या प्रत्येक कार्याला नवीन ऊर्जा देईल. आता तुझ्या मनातील भीती दूर कर आणि प्रत्येक क्षणाला स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने उजळव. आता तुझ्या मनातील श्रद्धा आणि विश्वास इतका दृढ झाला आहे की स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर अपरंपार आहे हे जाणवायला लागले आहे. जेव्हा मन पूर्णपणे स्वामी समर्थांच्या भक्तीने न्हालेलं असेल, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. ते म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील प्रार्थना ऐकण्यात मी सदैव तत्पर आहे. फक्त तू मनाला शांती दे, मग पहा कसे चमत्कार घडतात. ही शक्ती तुझ्या मनाला नवीन नवीन ऊर्जा देते आणि तुझं जीवन सुवर्ण बनतं. स्वामी समर्थ म्हणतात की ही इच्छा, आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी केवळ इच्छा नसून त्यासाठी तुझ्या मनाला, विचारांना आणि कर्मांना सुसंगत बनव. आवश्यक आहे मनातील नकारात्मकता आणि भीती दूर करून तुझं मन सकारात्मक विचारांनी भरून टाक. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात अंधकार दूर करतो आणि प्रत्येक वाटचालीला प्रकाशमान करतो. म्हणून बाळा, मनाला सातत्याने स्वच्छ आणि उन्नत ठेव. तू जसा दिवसेंदिवस स्वामी समर्थांच्या नामस्मरणात रमतोस, तसतसे तुझ्या मनातील भीती आणि शंका कमी होतात आणि त्यांना जागा मिळते. आत्मविश्वास आणि धैर्याला स्वामी समर्थ म्हणतात. बाळा, तुझं मन जसं मजबूत होईल तसतशी तुझ्या इच्छांची, यशाची उंची वाढत जाईल. त्यामुळे मनातील प्रत्येक इच्छा साध्य होण्यासाठी तुझं मन सदैव उत्साहाने भरलेलं असावं. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते, ज्यामुळे तुझ्या प्रत्येक कार्याला यश लाभतं. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला बळ देतो. तुझं मन जिंकण्याची ताकद वाढतो. या आशीर्वादामुळे तुझ्या मनातील संकल्प अधिक दृढ होतो आणि तुझा प्रवास सुखकर बनतो. त्यामुळे स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत राहा. त्यांची कृपा सदैव मिळते. बाळा, हे लक्षात ठेव. स्वामी समर्थ म्हणतात की
तुझी कितीही मोठी इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल. फक्त माझ्यावर मनापासून श्रद्धा ठेव. तुझ्या मनात दृढ विश्वास आणि भक्ती असली की कोणतीही इच्छा पूर्ण होण्यापासून तुझं मन दूर राहू शकत नाही. म्हणून आता मन शांत कर. बाळा, तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मी तयार करेन. तुझ्या प्रयत्नांना यशस्वीतेची ओळख देईन. या आशीर्वादाच्या शक्तीने तुझ्या आयुष्यात नवे संचार सुरू होतील. तू जे स्वप्न पाहतोय ते लवकरच साकार होतील. फक्त मनाला स्थिर ठेव आणि विश्वास ठेव. स्वामी समर्थांच्या प्रत्येक कृपेने तुझ्या जीवनातील अडचणी आणि संकटे सोपे होतात. ते म्हणतात, बाळा, जेव्हा तुझ्या मनात मी असतो तेव्हा कोणतीही अडचण तुला थांबवू शकणार नाही. तू जिथेही असशील माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल. मनात भीती येऊ नकोस, कारण भीतीने प्रगतीचा मार्ग अडथळा येतो. आणि मन शुद्ध ठेव, सकारात्मक विचार कर आणि आत्मविश्वासाने पुढे चल. स्वामी समर्थ म्हणतात की मनाच्या शक्तीचा योग्य वापर केल्यास कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुझं मन जेव्हा प्रामाणिक श्रद्धेने भरलेलं असेल तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या इच्छांना प्रत्यक्षात बदलून दाखवतात. ते म्हणतात, मी तुझ्या मनात अशी शक्ती निर्माण करतो की तुझं मन अडचणीतून मात करून तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचेल. ही शक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते, पण ती जागृत करायची असते. तुझ्या मनात सतत स्वामी समर्थांचे स्मरण आणि जप असला पाहिजे. ते म्हणतात, बाळा, माझ्या नावाचा जप तुझ्या मनाला स्थिरता देतो आणि तुझ्या इच्छांना मार्गदर्शन करतो. या जपाने तुझ्या मनातील चिंता आणि त्रास दूर होतात. मन प्रसन्न आणि समाधानकारक बनते. तुझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी योग्य ऊर्जा तयार होते. त्यामुळे रोज थोडा वेळ स्वामी समर्थांच्या नावाचा जप कर. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात प्रकाश आणि सुख घेऊन येतील. ते म्हणतात, तुझ्या मनात श्रद्धा आणि भक्ती असली की तुझी प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तू आता या आशीर्वादाने भारलेला आहेस, त्यामुळे काळजी करू नकोस. मन शांत ठेव, मेहनत कर आणि स्वामी समर्थांच्या कृपेला तुझा विश्वास ठेव. यश आणि समृद्धी तुझ्या पावलाशी नक्कीच येईल. स्वामी म्हणतात, जेव्हा तुझ्या मनात माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तेव्हा मी तुझ्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करेन. हा विश्वास तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि धैर्य देतो, जेणेकरून तू कोणत्याही अडचणीवर मात करू शकशील. तुझ्या मनातील प्रत्येक संकल्पाला यश मिळेल हे निश्चित आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या मनातील भीती, शंका आणि तणाव दूर होतात. ते म्हणतात, बाळा, मनाला शांत ठेव, कारण मनातील शांतीच तुझ्या इच्छांना पूर्णतेकडे घेऊन जाते. तू ज्या गोष्टींची इच्छा करतोस ते पूर्ण करण्यासाठी आधी मन शांत आणि स्थिर असणं आवश्यक आहे. सकारात्मक विचार आणि धैर्याने भरलेलं मन तुझ्या जीवनात चांगल्या गोष्टींचा मार्ग उघडते. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं आहे की इच्छा पूर्ण होण्यासाठी केवळ प्रार्थनेने पुरेशी नाही, तर तुझ्या कर्मांमध्ये सातत्य आणि प्रामाणिकपणा असावा लागतो. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला बदल देतो आणि तूही मेहनत कर. तुझ्या मेहनतीला आशीर्वाद मिळाल्यानंतरच तुझ्या स्वप्नांना आकार मिळतो. त्यामुळे निश्चित राहा, मनोमन तयार राहा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थांच्या नावाचा जप, ध्यान आणि प्रार्थना तुझ्या मनाला सावरून त्याला एकाग्र करतात. ते म्हणतात, बाळा, माझ्या नावाचा जप तुझ्या मनाला शक्ती देतो आणि तुझ्या इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग सुकर करतो. तुझं रोज थोडा वेळ स्वामी समर्थांच्या नावाचा जप कर आणि मग पहा कसे तुझं मन आनंदाने भरून जाते आणि तुझ्या जीवनात चमत्कार बदल होतात. या 11 मिनिटात तुझ्या मनात जी इच्छा आणि विश्वास जागायला येतोय, त्यामुळे तोच तुझ्या जीवनाचा पाया आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी कितीही मोठी इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. या विश्वासाने तुझ्या आणि आशीर्वादाने तुझं जीवन समृद्ध आणि यशाने भरून जाईल. तुझं मन शांत ठेव, आत्मविश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा आनंद लूट. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातील विश्वास आणि श्रद्धा जितकी वाढेल तितकंच तुझ्या जीवनात चमत्कार घडण्याची शक्यता वाढते. हा विश्वास तुला असं बळ देतो की कोणतीही अडचण तुझं मन वळवू शकत नाही. तुझ्या मनात जेव्हा स्वामी समर्थांची कृपा अनंत प्रमाणात भासते तेव्हा त्या कृपेचा प्रकाश तुझ्या आयुष्यातील अंधार मिटवतो आणि तुझा मार्ग स्वच्छ होतो. स्वामी समर्थ सांगतात की मनातील स्थिर ठेवणे आणि मनपूर्वक प्रार्थना करणं हेच तुझ्या इच्छांना पूर्णतेकडे नेणारं मुख्य साधन आहे. तुझ्या मनातील शांती आणि प्रामाणिकता ही स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची खरी किल्ली आहे. जेव्हा मन शांती आणि सकारात्मक असतं तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा सहजपणे दूर होतो. तुझं मन तुझ्या स्वप्नांकडे धाडसाने वळतं. तू जसं स्वामी समर्थांच्या नावाचा जप करतोस तसतशी तुझ्या मनाची शक्ती जागृत होते. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या नावाचा जप तुला अशा शक्ती देतो की
तुझ्या मनातील सर्व अडचणींचे निराकरण होते. हा जप तुझ्या मनाला आधार देतो, तुझ्या मनात नवनवीन ऊर्जा निर्माण करतो आणि तुझ्या आयुष्यात यश आणि समृद्धी येण्याचा मार्ग मोकळा करतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. ते म्हणतात, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. या आशीर्वादामुळे तुझ्या मनात आत्मविश्वास वाढतो, मनोबल मजबूत होतो आणि तुझ्या वाटचालीत आलेल्या संकटांना तू सहजपणे पार पाडू शकतोस. म्हणून स्वामी समर्थांची आठवण नेहमी मनात ठेव. या 11 मिनिटात तुझ्या मनात जे प्रेम, श्रद्धा आणि विश्वास जागला आहे तोच तुझ्या जीवनाचा खरा धन आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील तेव्हा मी तुझ्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करूनच ठेवीन. तू मन शांत ठेव, भक्तीने भरलेला राहा आणि तुझ्या आयुष्यात चमत्कार घडण्याची वाट पहा, कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता तुझ्या मनातील श्रद्धा आणि विश्वास इतका प्रबळ झाला आहे की स्वामी समर्थांच्या कृपेची छाया तुझ्या जीवनात गडद सावलीसारखी पसरत आहे. ही छाया तुझ्या प्रत्येक पावलाला आधार देईल आणि तुझ्या प्रत्येक इच्छेला आकार देईल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी. या विश्वासाने तुझं मन अगदी हलकं आणि आनंदाने भरलेलं असेल. स्वामी सांगतात की मनाची शांती आणि भक्ती हेच तुझ्या इच्छांची खरी पूर्तता करणारे साधन आहेत. जेव्हा तुझं मन स्वच्छ आणि शांत असेल तेव्हा तुझ्या मनातील संकल्पनाची ऊर्जा वाढते. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींनी तुला आज काही अडवत नाहीत, कारण मनात प्रचंड आत्मविश्वास आणि धैर्य आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मनावर जिंकणं म्हणजे आधीच यश मिळवणं. तू स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत राहा, कारण तो जप तुझ्या मनाला शक्ती आणि स्थिरता देतो. जपामध्ये तुझ्या मन सन्मान आणि श्रद्धा दिसते, ज्यामुळे स्वामी समर्थ तुझ्या मनाला ऊर्जा देतात. ते म्हणतात, मी सदैव तुझ्या नावाच्या उच्चारातून तुझ्या आयुष्यातील नवीन ऊर्जा भरणार आहे. हा जप तुझ्या मनातील भीती आणि तणाव दूर करतो आणि मन प्रसन्न करतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा हलका होतो, तुझ्या वाटचालीत यश येत राहते. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला बळ देतो, तुझं मन धैर्याने भरतो. या विश्वासामुळे, या आशीर्वादामुळे तुझं मन अशा शक्तीने भरून जातं की तुझ्या प्रत्येक स्वप्नाला साकार होण्याचा मार्ग उघडा होतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या जीवनात चमत्कार घडवेल. तुझ्या मनात जी इच्छा आणि भक्ती निर्माण झाली आहे तिचं दुःख तुझं खरं बळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील विश्वास हा तुझ्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करेल. तू मन आणि मनात शांत ठेव, प्रेमाने भरलेलं राहा आणि स्वामी समर्थांच्या कृपेला आपल्या आयुष्याचा आधार मान. तुझा यश आणि समृद्धी नक्कीच तुझ्या पावलाशी असेल. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील श्रद्धा आणि भक्ती जितकी प्रगल्भ आहे तितकीच तुझं जीवन अधिक प्रकाशमान होईल. श्रद्धा ही शक्ती आहे जी अडचणींच्या धक्क्यातही तुच्छ ठरते आणि तुझ्या मनाला आनंदाने भरून टाकते. या श्रद्धेनेच तुझ्या इच्छांना पंख लागतात आणि त्या लवकरच प्रत्यक्षात उतरतात. म्हणून मनात नेहमीच स्वामी समर्थांची छबी ठेव आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेव. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मनातील भीती, शंका आणि चिंता दूर होतात. ते म्हणतात, बाळा, भीतीला तोंड दे, कारण भीती तुझ्या यशाचा अडथळा आहे. भीती आणि शंका मनात जागा घेताच प्रगतीची वाट दुरावते. म्हणून मनाला धीर दे आणि प्रत्येक संकटाला सामोरे जा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असल्यामुळे तुला कधीच पराभव वाटणार नाही. तू जेव्हा स्वामी समर्थांच्या नावाचा जप करतोस तेव्हा तुझ्या मनात एक अद्भुत शांती आणि स्थिरता निर्माण होते. हा जप तुझ्या मनातील अनिश्चितता आणि अस्थिरता दूर करतो. ते म्हणतात, मी तुझ्या मनाला असे बदल देतो की तू कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाहीस. स्वामी समर्थांच्या या आशीर्वादाने तुझं मन अधिक स्थिर आणि दृढ होईल, जेणेकरून तू आपल्या मार्गावर निश्चितपणे पुढे जाऊ शकशील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह वाढतो. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यशस्वीतेची शक्यता देतो. या आशीर्वादामुळे तुझ्या मनातील संकल्प दृढ होतो आणि तू प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद मिळवतोस. त्यामुळे मनात सकारात्मकता राख आणि सतत मेहनत करत राहा. बाळा, स्वामी समर्थ म्हणतात, तू कितीही मोठी इच्छा असो ती पूर्ण होईल, फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. हा विश्वास तुझ्या जीवनाला नवं चैतन्य देतो आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नाला साकार करण्याचा मार्ग मोकळा करतो. तुझ्या मनाला शांती दे, भक्ती ठेव आणि स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनात यश मिळव. स्वामी म्हणतात की कितीही तुझ्या मनातील श्रद्धा मोठी असू दे आणि भक्ती जशी वाढते तसे तुझ्या जीवनातील अडचणी हलक्या होतात. जेव्हा तू मनापासून स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवशील
तेव्हा प्रत्येक कठीण प्रसंग सहज पार पडेल. हा विश्वास तुझ्या जीवनात चमत्कार घडवतो. जसे नदीच्या प्रवाहात अडथळे येऊनही ती आपल्या मार्गावर थांबत नाही. स्वामी समर्थांचे आशीर्वाद म्हणजे तुझ्या मनातील ऊर्जा, जी तुझ्या इच्छांना पूर्णताकडे घेऊन जाते. ते म्हणतात, बाळा, माझ्या आशीर्वादाने तुझ्या मनाला शांती आणि शक्ती मिळेल. या विश्वासाने, शक्तीने तुझ्या मनातील भीती दूर करू शकशील आणि पुढे जाण्यासाठी नवीन ताकद मिळवशील. हीच ताकदच तुझ्या जीवनाला यशस्वी बनवते. तू जसा स्वामी समर्थांच्या नावाचा जप करतो, त्यातून तुझ्या मनाला अनमोल स्थिरता मिळते. स्वामी म्हणतात, माझ्या नावाचा जप केल्याने मनाला आनंद आणि समाधान मिळते. हा जप तुझ्या मनाला प्रफुल्लित करतो आणि तुझ्या मनातील चिंता, भय निघून जातात. त्यामुळे मन प्रफुल्लित होते आणि जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची ऊर्जा वाढते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनात नवीन संधी उघडतात. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतो, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. या आशीर्वादामुळे तुझ्या आयुष्यातील अडचणी कमी होतात आणि तू तुझ्या प्रत्येक स्वप्नांकडे निश्चितपणे वाटचाल करू शकतोस. प्रयत्न करत राहा, कारण मेहनत आणि श्रद्धा हे कधीही फिकट जात नाही. स्वामी म्हणतात, तू जेव्हा माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवशील, तेव्हा तुझी कितीही मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. हा विश्वास तुझ्या मनाला बळ देतो आणि तुझ्या आयुष्याला समृद्धीची दिशा दाखवतो. मन शांत ठेव, प्रेमाने भरलेला राहा आणि स्वामी समर्थांच्या कृपेला तुझा आधार बनव. जे यश आणि आनंद नक्कीच तुझ्या पावलाशी असेल. स्वामी म्हणतात की मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवणं हेच जीवनातील सगळ्यात मोठं साधन आहे. जेव्हा तुझं मन एकाग्र आणि दृढ असेल, तेव्हा तुझ्या प्रत्येक इच्छेला पूर्ण होण्याचा मार्ग सहज सापडतो. मनातल्या अशा सकारात्मक ऊर्जेने तुझं जीवन रंगीन आणि आनंदाने भरून जाते. त्यामुळे मन सदैव शांती आणि आत्मविश्वासाने भरलेलं ठेवा. हेच तुझं खरं धन आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या मनातील शंका, भीती आणि अनिश्चितता दूर होतात. ते म्हणतात, भय आणि संदेह यांना मनात जागा देऊ नकोस, कारण तेच तुझ्या प्रगतीचा मार्ग रोखतात. मन शांत स्थिर ठेवणं आवश्यक आहे. मग तुझं मन धैर्याने भरून येईल आणि तू प्रत्येक संकटाचा सामना न डगमगता करू शकशील. ही शक्ती तुझ्या यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल. स्वामी समर्थांच्या नावाचा जप केल्याने तुझ्या मनाला असीम शक्ती प्राप्त होते. ते म्हणतात, माझ्या नावाचा जप केल्याने तुझं मन स्थिर आणि आनंद होईल आणि तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. हा जप तुला संपूर्ण आत्मविश्वास देतो, तुझ्या मनातील अनावश्यक ताण आणि चिंता दूर करतो. ज्यामुळे तू जिथे जिथे जायची इच्छा करशील, तिथे पोहोचण्याचा मार्ग तुझ्यासाठी उघडा होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या आयुष्यात नव्या संधी येतात आणि तुझ्या जीवनात मनातील मोठ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होते. म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक इच्छेला, प्रत्येक प्रयत्नाला यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करतो. तुझं फक्त मन माझ्यावर ठाम राहावं. तू मनमोकळेपणाने प्रयत्न करत राहा, कारण मेहनत आणि श्रद्धा यांना कधीही अपयश लागत नाही. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन धन्य होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी कितीही मोठी इच्छा असो, ती नक्कीच पूर्ण होईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हा विश्वास तुझ्या मनाला शक्ती देतो आणि तुझ्या आयुष्यात आनंद, समृद्धी, यश घेऊन येतो. पण लक्षात ठेव, शांत मन ठेव, भक्ती ठेवा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन उजळून निघेल. स्वामी म्हणतात की तुझ्या मनातील श्रद्धा आणि भक्ती जितकी प्रगल्भ होईल, तितकीच तुझ्या जीवनात आनंद आणि समाधान वाढेल. श्रद्धा ही अशी जादू आहे जी तुझ्या मनातील भीती आणि शंका दूर करते. जेव्हा तुझं मन श्रद्धेने भरलं असेल, तेव्हा तुझ्या इच्छांना पूर्ण होण्याचा मार्ग सहज दिसून येतो. त्यामुळे मनात नेहमी स्वामी समर्थांची आठवण ठेव आणि स्वामी समर्थ त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेव. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या मनाला अशी शक्ती देतात की तू कोणत्याही कठीण प्रसंगाला सहज सामोरे जाऊ शकशील. ते म्हणतात, भीती आणि चिंतेला दूर टाक, कारण तेच तुझ्या प्रगतीचा मार्ग रोखतात. पण शांत ठेवणे फार आवश्यक आहे, कारण शांतीचं मन जगातील सर्वात मोठं बल आहे. जेव्हा तुझं मन शांत असेल, तेव्हा तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढवते. स्वामी समर्थांच्या नावाचा जप तुझ्या मनाला स्थिरता आणि ऊर्जा देतो. ते म्हणतात, माझ्या नावाचा जप केल्याने तुझ्या मनातील शंका, शांती आणि शक्ती मिळते. हा जप तुझ्या मनातील ताणतणाव दूर करतो आणि मनाला प्रफुल्लित करतो. त्यामुळे तुझं मन आनंदाने भरून जातं आणि तुझ्या आयुष्यात चांगला बदल घडू लागतात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा आणि संधी निर्माण होतात. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यशस्वीतेची ताकद देतो. या आशीर्वादामुळे तू मनोबलाने भरून प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकशील.
त्यामुळे प्रयत्न करत राहा, कारण श्रद्धा आणि मेहनत कधीही वाया जात नाही. स्वामी म्हणतात, तुझी कितीही मोठी इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हा विश्वास तुझ्या मनाला बळ देतो आणि तुझ्या जीवनात समृद्धी आणि आनंद घेऊन येतो. मन शांत ठेव, भक्ती ठेव आणि स्वामी समर्थांच्या कृपेला तुझा आधार बनव. तुझे यश नक्कीच तुझ्या पावलाशी असेल. स्वामी म्हणतात की जेव्हा तुझे मन पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने भरलेलं असेल, तेव्हा त्या भक्तीच्या शक्तीने तुझं आयुष्य एकदम बदलू शकतं. श्रद्धा म्हणजे फक्त एक भावना नाही, तर ती तुझ्या मनाला अगदी अचूक दिशा दाखवणारी प्रकाश किरण आहे. हीच प्रकाश किरण तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करते आणि तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यास मदत करते. म्हणून मनात सदैव ही श्रद्धा टिकवून ठेव. स्वामी समर्थ सांगतात की भक्तीमुळे मनात निर्माण होणारा विश्वास आणि शांती हाच खरा धन आहे. जेव्हा तू मनपूर्वक स्वामींच्या चरणी प्रार्थना करतोस, तेव्हा तुझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा तुला प्रत्येक अडचण पार करण्यासाठी बळ देते. या शक्तीला तुला ओळखायचं आहे. जेव्हा मन शांत ठेव आणि भक्तीने भरेल. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करताना तुझ्या मनाला अनमोल स्थिरता आणि आनंद मिळतो. हे म्हणतात, माझ्या नावाचा जप केल्याने तुझ्या मनात समाधान आणि विश्वास वाढतो. हा जप तुला प्रत्येक जागी, प्रत्येक क्षणी जागृत आणि शक्तिशाली बनवतो, ज्यामुळे तू आत्मविश्वासाने भीती आणि शंका दूर करू शकतोस. या स्थितीमुळे तुझा आत्मविश्वास वाढतो आणि तुझं मन पुढे जाण्यासाठी तयार होते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या आयुष्यात नवे अवसर आणि सकारात्मक बदल घडतात. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतो, फक्त तुझं मन माझ्यावर ठाम राहावं. हा आशीर्वाद तुझ्या जीवनात अडथळे कमी करतो आणि तुला प्रगतीच्या मार्गावर नेतो. स्वामी म्हणतात, त्यामुळेच मनाने धैर्य आणि मेहनत एकत्र कर, कारण स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व शक्य होतं. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होईल. हा विश्वास तुझ्या मनाला बळ देतो आणि तुझ्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश येते. मन शांत ठेव, भक्ती ठेव आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर नेहमी विश्वास ठेव. तुझं भविष्य उज्ज्वल असेल. स्वामी म्हणतात की प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात इच्छा असतात, मोठ्या लहान, अगदी साध्या देखील. पण त्या इच्छांचा पूर्तता करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे मनाची श्रद्धा आणि विश्वास. या मनातील श्रद्धा जितकी प्रगाढ आणि शुद्ध असेल, तितकी स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर अधिक प्रबळ होते. म्हणून मनात नेहमी स्वामींचा विचार ठेव, त्यांच्यावर विश्वास ठेव आणि नक्कीच तुझ्या जीवनात चमत्कार घडेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे मनाला मिळणारी शांती आणि स्थिरता तुझ्या आयुष्याला संपूर्णपणे बदलून टाकते. ते म्हणतात, मन शांत असेल तरच तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा साकार होईल. मनाला सतत शांती आणि स्थिरता देण्यासाठी रोज जप, ध्यान आणि प्रार्थना करणे गरजेचं आहे. या साधनामुळे तुझा आत्मा प्रसन्न होते आणि तू आपल्या स्वप्नांकडे निश्चितच वाटचाल करू शकतोस. स्वामी समर्थांच्या नावाचा जप केल्याने तुझ्या मनाला अनोखी ऊर्जा मिळते. ती ऊर्जा तुझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करते आणि सकारात्मक विचारांची जागा निर्माण करते. ते म्हणतात, माझ्या नावाचा जप कर, माझ्या कृपेने तुझं मन आनंदी आणि उत्साही होईल. हा जप तुझ्या जीवनातील अडचणी कमी करून तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यशस्वी बनवण्यासाठी मदत करतो. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात नवे द्वार उघडतात, नवे संधी मिळतात. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतो, फक्त तू माझ्यावर ठाम श्रद्धा ठेव. तू मनपूर्वक मेहनत कर, प्रत्येक अडथळ्याला धीराने सामोरे जा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाला सदैव मनापासून स्वीकार. या कृपेने तुझं जीवन आणि आनंद सुंदर, समृद्ध होईल. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातील प्रत्येक मोठी इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हा विश्वास तुझ्या मनाला बळ देतो आणि तुझ्या आयुष्यात चमत्कार, प्रकाश आणि आनंद घेऊन येतो. स्वामी समर्थ म्हणतात, म्हणून मन शांत ठेव, भक्ती ठेव आणि स्वामी समर्थांच्या कृपेला तुझा आधार बनव. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याची ताकद तुझ्या अंतर्मनात आहे. तू जेव्हा मनापासून श्रद्धा ठेवतोस, तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या या श्रद्धेला भेट देतात आणि तुझ्या जीवनात चमत्कार घडवतात. त्यामुळे मनात नेहमी हा विचार ठेव की स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत आणि ते तुझ्या प्रत्येक समस्येचं सुटणार आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या मनाला एक वेगळी शक्ती प्राप्त होते, जी तुला कोणत्याही संकटात डगमगू न देता उभं राहण्यास मदत करते. ते म्हणतात, भय, संदेह आणि चिंता यांना दूर टाक, कारण ते तुझ्या प्रगतीच्या वाटेत अडथळे निर्माण करतात. मन शांत आणि स्थिर ठेवलं तर जीवनात कोणतीही अडचण तुला नाकारणारी नसते. त्यामुळे मनात प्रत्येक प्रसंगात शांत ठेव आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर विश्वास ठेव. तू जसा स्वामी समर्थांच्या नावाचा जप करतोस, तसं तुझ्या मनाला असीम शांती आणि आनंद प्राप्त होतो. ते म्हणतात,
माझ्या नावाचा जप केल्याने तुझ्या मनातील तणाव, भीती आणि शंका दूर होतील. हा जप तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि सकारात्मक विचार घेऊन येतो. त्यामुळे तू प्रत्येक दिवशी नव्या उमेदीने उगव आणि प्रगतीच्या मार्गावर निश्चितपणे चाल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात नवीन संधी येतात आणि तुझ्या प्रयत्नांना यश मिळतं. ते म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यशस्वी बनवतो. फक्त तू माझ्यावर ठाम श्रद्धा ठेव. तू सतत मेहनत करत राहा आणि मनाला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भरून टाक. ही श्रद्धा तुझ्या मनात आयुष्यात बदल घडवेल आणि तुझं स्वप्न साकार होईल. स्वामी म्हणतात, तुझी कितीही मोठी इच्छा असो, मी नक्कीच पूर्ण होईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हा विश्वास तुझ्या मनाला बळ देतो, तुझ्या जीवनात समृद्धी आणि आनंद घेऊन येतो. मन शांत ठेव, भक्ती ठेव आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर नेहमी विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात की जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनातील शुद्धी आणि स्थिरता. जेव्हा मन शांत आणि स्वच्छ असतं तेव्हा तुझ्या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग सहज उघडतो. त्यामुळे रोज ध्यान आणि प्रार्थनेला वेळ दे. मनातील शांती आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं मन आनंदाने भरून जाईल. या आनंदातूनच तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.